मित्रांनो, शेतीसाठी कर्ज घेतले तर सावधान व्हा, कारण रिझर्व्ह बँकेकडून 5 नवीन नियम लावले आहेत. जे शेतकरी हे नियम पाळणार नाहीत त्यांची कर्जमाफी होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच RBIने आता 5 नवीन नियम लावले आहेत. जे शेतकरी या नियमाचे पालन करणार नाहीत त्यांना कर्जमाफी होऊन पण फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणते 5 नवीन नियम लावले आहेत आणि या 5 नियमामधील शेवटचे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो नियम आहे तर त्या अंतर्गत तुम्हाला लवकरात लवकर कर्जमाफी होण्याच्या आतमध्ये ही 2 कामे करून घ्यायची आहेत, अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यासाठी बघा, सरकारी बँकेसाठी वेगवेगळे नियम आले आहेत आणि खाजगी बँकेसाठी वेगळे नियम आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या बँकेमध्ये शेती पिकांसाठी कर्ज काढले आहेत हे सुद्धा पाहण्यात खूप गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकेमध्ये शेती पिकांसाठी कर्ज काढले आहेत हे सुद्धा पाहण्यात खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही शेती पिकांसाठी कोणतीही सरकारी बँकेतून किंवा खाजगी बँकेतून जर कर्ज घेतले असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणते 5 नवीन नियम लावले आहेत हे नक्की बघा व या 5 नियमामधील 4 नंबरचा व 5 नंबरचा नियम व्यवस्थित समजून घ्या व कर्जमाफी होण्याच्या आतमध्ये याचा नंबर 5 व नंबर 4 या नियमानुसार 2 कामे लवकरात लवकर करून घ्या. तर बघा, आता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगते की त्या कोणकोणत्या बँकेसाठी हे नियम लावण्यात आले आहेत. तर पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा, तिसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया, तर सहावी बँक आहे कॅनरा बँक, सातवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, आठवी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नववी बँक आहे इंडियन बँक ओव्हरसीज, तर दहावी बँक आहे इंडियन बँक, 11वी बँक आहे युको बँक, तर 12वी बँक आहे पंजाब बँक अँड सिंध बँक. तर मित्रांनो, अजून कोणकोणत्या बँक आहेत तर बघा, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, परत इन्स्टेट बँक आहे, SS बँक आहे, फेडरल बँक आहे, RBL बँक आहे, जम्मू काश्मीर बँक आहे, तर साऊथ इंडियन बँक आहे. मित्रांनो, इत्यादी बँका आहेत ज्या बँकांना 5 नियम लागू झाले आहेत. आता बघा, कर्जमाफी संदर्भातील सर्वात मोठे अपडेट आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शेतकऱ्यांना 5 कडक नियम लावण्यात आले आहे. तुम्हाला आता ज्या ज्या बँकांना सांगितले आहे, मग त्या सहकारी असो किंवा प्रायव्हेट असो, या बँका RBIच्या अंडर काम करतात, म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत काम करतात. त्यांनी ठरवून दिलेले मार्गदर्शक तत्वानुसार काम करतात. आता बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक तत्व दिले आहेत. हे तत्व सरकारवर त्या ठिकाणी बंधन घालणारे आहेत, बँकांना अधिकार देणार आहेत आणि रेग्युलर कर्ज भरणार आहे. जे शेतकरी आहेत त्यांच्या संदर्भात पण महत्त्वाचे नियम त्यांच्यामध्ये लावले आहेत. आपण अगदी सोप्या भाषेमध्ये हे 5 नियम जाणून घेऊयात. आता बघा शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, कोणत्याही सरकारला त्यांच्या मनानुसार निवडून येण्यासाठी किंवा मते मिळवण्यासाठी कर्जमाफी करता येत नाही. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIचे तसेच प्रकारचे नियम आहेत. जे नियम आजपासून शेतकऱ्यांसाठी आणि राजकीय लोकांना लागू होत आहेत. हे नियम इतके कडक आहेत की यामधील 4 नंबरचा व 5 नंबरचा नवीन कडक नियम काढण्यात आला आहे. त्यामध्ये जर तुम्ही पटकन कर्जमाफी होण्याच्या आधी जर हे 2 कामे नाही केली तर तुम्हाला सरकारने कर्जमाफी केली तरीसुद्धा तुम्हाला या कर्जमाफीचा काहीही फायदा होणार नाही. पण तुम्हाला काय करायचं आहे नेमकं बघा. आता बघा, RBIचा जो कायदा आहे तर तो कायदा काय सांगतो बघा, तर राज्याच्या आर्थिक परिस्थिती बघून त्यांच्यासाठीची जी तरतूद करून नंतरच्या तुम्ही कर्जमाफीची घोषणा करावी किंवा त्यांचं आश्वासन द्यावं. परंतु आपल्या सध्याच्या महाराष्ट्र सरकारने हा कायदा जो आहे तो धाब्यावर बसवलेला आहे. कर्जमाफीच्या घोषणा देऊन निवडणुका जिंकलेल्या आहेत. जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने तक्रार केली तर आता गव्हर्नर
आहेत संजय मल्होत्रा, त्यांच्याकडे तक्रार गेली कर्ज काढलेले सर्वांसाठी जाताना नवीन 5 नियम लावण्यात आले आहेत। या नियमामध्ये बँकेने म्हणाले आहे की सरकार एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। आता ज्या मार्गदर्शक सूचना, त्यापैकी सर्वात पहिली मार्गदर्शक सूचना किंवा आपला त्याला नियम म्हणू शकतो असा आहे की जर एखाद्या राज्य सरकारच्या कर्जमाफी केली तर कर्जमाफी जशीच्या तशी स्वीकारणं त्या बँकेला बंधनकारक आहे। तर बँक जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, जसे की तुमचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, आताच तुम्हाला या बँकेत सांगितलेले बँकेचे बोर्ड असतात। SBIचं बोर्ड वेगळं, महाराष्ट्र बँकेचं बोर्ड वेगळं, बँक इंडियाचे बोर्ड वेगळं असतात। त्या बोर्डाचे वेगवेगळे धोरणं असतात, ते त्यांच्या धोरणानुसार सुद्धा ते जाऊ शकतात। राज्य सरकार त्यांच्यावर कुठलीही गोष्ट लागू शकत नाही, तर त्यांचं त्या ठिकाणी व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवलेले आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो समजलं का? बघा, यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे। पहिल्या नियमानुसार सांगितले की कोणतेही मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल तर कोणत्याही बँकेला धमकावू शकत नाही की तुम्ही कर्ज का देतात किंवा कर्ज दिलेले असलेले तर शेतकऱ्यांना धमकावू नका, अशा प्रकारचा दबाव बँकावरती राजकीय लोक टाकू शकत नाही। मग आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बघा, शेतकऱ्यांवर तर तुम्हाला सगळ्यात पहिला तुमच्या चुका आहेत तर त्या सुधारून घ्यायच्या आहेत। आता तुम्ही तुमच्या बँकेमध्ये आधार कार्ड दिलेले आहे, तर यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे 10 वर्षापूर्वीचं आहे, तर त्या शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड पहिल्यांदा अपडेट करायचं आहे। म्हणजे काय झालं बघा, काही जे शेतकरी आहेत त्यांचे जुने आधार कार्ड काढले आहे आणि आधार कार्डवरील पत्ता वेगळाच आहे, बँकेतील खाते क्रमांकावर म्हणजे जे पासबुक असतं त्यावरील पत्ता वेगळाच आहे। अशा शेतकऱ्यांना आधार कार्डवरील जो पत्ता आहे तोच पत्ता द्यायचा आहे। त्यानंतर पुढे अजून तुम्हाला बँकेने काय काय करायला सांगितले आहे सांगते, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडून गेला तर तुम्हाला अर्धवट माहिती मिळते, जी तुमच्यासाठी तुमचा तोटा करू शकते। त्यामुळे महत्त्वाचं वेळ 2 मिनिटं नक्की द्या। आता बघा, त्यानंतर महत्त्वाचं काम काय करायचं आहे, यामध्ये असे पण काही शेतकरी आहेत त्यांना आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नाही, तर त्या शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि स्पष्टपणे सांगितले आहे की त्याची शेतकरी बँकेचे खाते क्रमांकाला आधार कार्ड लिंक करणार नाहीत त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, कारण आधार कार्ड आणि बँकेत खाते लिंक करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला पुढचं काम काय करायचं आहे, कर्जमाफी आता होणारच आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण माहीत आहे एप्रिल महिन्यामध्ये आता कर्जमाफी होण्याची शक्यता आता सरकारने वर्तवली आहे। मग त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवायला सांगितले आहे। त्यामध्ये तुमचं ओळखपत्र, यामध्ये कागदपत्रे आली ती म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स, त्यानंतर तुमचं 7/12 उतारा, व्यवस्थित ही कागदपत्रे जमा करायची आहे। त्यानंतर बघा, पुढचं कागदपत्र काय काय तुम्हाला तयार ठेवायचं आहे, तर बघा, यामध्ये तुमचं उत्पन्नाचा दाखला असेल, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या ग्रामपंचायत तुम्ही ज्या बँकेमध्ये कर्ज घेतलं आहे ती कर्ज घेतलेल्याचा पुरावा, तसेच यामध्ये तुम्ही कधीही कर्ज काढले आहे तुम्हाला त्यावेळी बँक किती टक्क्याने कर्ज देतो म्हणाले, आता आणि सध्या तुमच्या बँकेचे व्याजसहित कर्ज किती आहेत याची सुद्धा डिटेलची माहिती तुम्ही बँकेकडून घेऊन ठेवायचं आहे। तसेच तुम्हाला ही कागदपत्रे जी सांगितले आहे ती व्यवस्थित एकाला एक जोडून ठेवायचं आहे। म्हणजेच मित्रांनो, राज्य सरकारने आता 65,000 कोटीचा निधी केंद्र सरकारकडून मागवणार आहे। तो निधी केव्हाही येईल, आज येईल, उद्या येईल, परवा येईल, 15 दिवसांनी येईल, महिन्यानी येईल, परंतु तुमचं काम आहे की कागदपत्रे तयार ठेवायचं आहे। जे सांगितले आहे ते कागदपत्र ठेवा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे नियम सांगितले आहे ते पाळा, तरच तुम्हाला कर्जमाफी होईल। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।